निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, तक्रारी वाढल्याने सरकार करणार फेरतपासणी, मंत्री अदिती तटकरेंची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड, तर 1 संशयित ताब्यात. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजेच कराडचा होऊ शकतो एन्काउंटर. काँग्रेसच्या वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान, तर धनंजय मुंडेंचाही पलटवार. बीडमधील हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट. खासदार संजय राऊतांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा. उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवरती इतर नेते भडकल्याची चर्चा, तर राऊतांकडून घटनेचं खंडन. धाराशिवच्या मेसाई जवळगा सरपंचाचा बनाव उघड. बंदूक मिळवण्यासाठी हल्ल्याचा रचला कट. पोलीस तपासात पितळ उघड. मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यतीत झालोय. पक्ष सोडणार ही केवळ अफवा, राजन साळवींनी सोडलं मौन. पण विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्याने जमावाकडून तरुणाला घेराव. कान पकडून मागायला लावली माफी. मुंबई जवळच्या मुंब्रा इथली धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल. अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरवरती बसला धक्का आणि मृत व्यक्ती झाला जिवंत. कोल्हापुरात घडली अचंबित करणारी घटना. नागपुरात मुलाने जन्मदात्या आई वडिलांना संपवलं. परीक्षेत नापास झाल्यावरती हटकल्याने हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या शाळेच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या रेड्याचा शोध लागेना. बुधवारी या रेड्याने 15 विद्यार्थ्यांना केलं होतं जखमी.